एक गणेश भुंगा कांबळे हा पिंपरी पोलीस स्टेशन आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार होता. त्याने एक गुन्हा केलेला होता. त्या गुन्ह्याच्या संदर्भात आम्ही त्याचा शोध घेत होतो. त्या शोधाच्या दरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीचं एक पिस्टल आणि त्याच्यासोबत 2 राऊंड असे आम्ही त्याच्याकडून ताब्यात घेतलं. त्यानंतर एक जुनेद शेख म्हणून एक आरोपी होता. त्याच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून त्याच्याकडून आम्ही 2 पिस्तूल देशी बनावटीचे आणि 2 राऊंड असे आम्ही 3 पिस्तूल जमा केलेले आहेत. दोन्हींना आम्ही अटक केलेलं आहे. पुढील तपास चालू आहे. काही गुन्हेगार निष्पन्न होण्याची शक्यता आहे. काही निष्पन्न केलेले आहेत. त्याच्या संदर्भात आता आम्ही चौकशी करत आहोत. गणेश भुंगा कांबळे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. तडीपार आहे. त्याच्या ॲक्टिव्हिटीज आतापर्यंत नव्हत्या. त्याच्या ॲक्टिव्हिटी आता वाढत आहेत. त्याच्यावर आम्ही कारवाई केली आणि त्याला आता सध्या शक्यता आहे. काही निष्पन्न केलेले आहेत. त्याच्या संदर्भात आता आम्ही चौकशी करत आहोत. गणेश भुंगा कांबळे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. तडीपार आहे. त्याच्या ॲक्टिव्हिटीज आतापर्यंत नव्हत्या. त्याच्या ॲक्टिव्हिटी आता वाढत आहेत. त्याच्यावर आम्ही कारवाई केली आणि त्याला आता सध्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. शस्त्र बाळगू नये यासाठी काय आवाहन करायला? वेळोवेळी आम्ही सर्च ऑपरेशन घेत असतो. नाकाबंदी करत असतो. त्यानंतर काही गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली तर आम्ही तात्काळ कारवाई करून सर्च करून त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत असतो. आणि त्यांच्यावर आता जे गुन्हेगार असतील किंवा ज्यांनी अशा प्रकारचे गुन्हे करतात त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही करीत आहोत. आपल्या शहरातील नागरिकांना काय आवाहन करणार आहात? गणपतीमध्ये आपल्या जो फेस्टिवल आहे तर सगळे फेस्टिवल नागरिकांनी आपल्या हर्ष आणि उल्हासात मनावे. परंतु जे काही अशा समाजविघातक कृत्य करणारे जे काही लोक आहेत त्यांच्याबद्दल तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा कंट्रोलला 112 नंबरला कॉल करून माहिती द्यावी. आम्ही तात्काळ कारवाई करू. कोणत्याही प्रकारे घाबरून किंवा अशा प्रकारे न जाता पोलिसांना सहकार्य करून अशा प्रकारच्या लोकांवर कारवाई करण्यासाठी आम्हाला मदत करावी.